आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आता खरं खरं सांग, काय झालं? नाही, काही नाही, ते लग्नाची धावपळ सुरू आहे ना, म्हणून मला थोडी एन्झायटी होते। माया, तू माझ्यापासून काहीही लपवू शकत नाहीस। ही एन्झायटी तुला लग्नामुळे नाही, मीरामुळे आली। मी नाही एका मुलीला छान मैत्रीण मानलं होतं, पण तिला त्याचं काहीच नाहीये। मग का बोलू ना मी तिच्याशी? नाही बोलणार। मी ना तिच्याशी कट्टी आहे, जी मला काहीच खरं सांगत नाही। हे बघ, मला अजिबात मस्का मारू नकोस, मी नाही बोलणार। मी बट्टी करणार नाही। वेदाला ज्याने कोणी त्रास दिला ना, त्याचं नाव सांगितलं तरच मी बट्टी करेन, कळलं? मला नाही बोलायचंय। मीरा वेदासमोर ढाल बनून उभी आणि तू वेदाला त्रास देतेस हे जर का मीराला कळलं तर अथर्वलाही कळेल आणि तुमचं लग्न मोडेल। याची भीती वाटते ना तुला? हो मॅडम, त्याचीच भीती वाटते। ती मीरा प्रत्येक ठिकाणी तिचं नाक खुपसत असते। याच गोष्टीचं टेन्शन आलंय मला। मग ते टेन्शन संपून टाक। मैत्रीमध्ये ना सगळं खरं खरं बोलायचं असतं। जाऊ दे मला, सोड। कसं आहे ना की मी उगाच मैत्रीण मैत्रीण करत होते। तू मला तुझी खरी मैत्रीण मानतच नाहीस ना। तू फक्त मी तुला कोणीतरी सांभाळणारी आहे असंच मानते, बरोबर ना? नाही काय नाही? तसं नसतं तर तू मला खरं सांगितलं असतंस ना। मी तुला सांगितलं होतं की वेदाला त्रास देऊ नकोस, पण तुझी खोड काही जात नाही माया। आता मीराने ठरवलं तर ती तुझ्यापर्यंत पोहोचेलच। तुझ्याकडे फक्त आता एकच पर्याय आहे, मीराला या घरातून बाहेर काढ।